नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेची पात्रता, योजनेच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती, योजनेला लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि योजनेच्या लाभाचे स्वरूप या सर्व गोष्टींची विस्तृतपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरू करूया. सुरुवातीला या योजनेची आपण प्रस्तावना बघूयात. प्रस्तावना म्हणजे या योजनेचा उद्देश. तर महाराष्ट्र शासनाद्वारे ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक आहेत किंवा नोंदणीकृत मजूर आहेत किंवा असे विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत किंवा SC-BC प्रवर्गातील आहेत, त्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही. केवळ अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये उच्च शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही सन 2016-17 पासून सुरू केलेली आहे. ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. पुढे या योजनेची पात्रता, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? बेसिक आहेत मूलभूत पात्रतेचे निकष. त्यातला पहिला, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. दुसरं, विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असावे किंवा विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा SC-BC प्रवर्गातील असावा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. बिगर व्यावसायिक जर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी ही योजना लागू नाही. आणि चौथं म्हणजे विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. आता पुढे या योजनेच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती. या अटी व शर्ती व्यवस्थितरित्या समजून घ्या, कारण याच्यावरून आपल्याला योजनेला आपण पात्र आहात का नाही हे समजणार आहे. तर पहिली येते, विद्यार्थ्याने ज्या व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे तो प्रवेश कॅप राऊंड थ्रू घेतलेला असावा. म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे त्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. मॅनेजमेंट कोटा किंवा स्पॉट ॲडमिशन जर प्रवेश असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरं, विद्यार्थ्याने प्रवेशित अभ्यासक्रमासाठी किमान उपस्थिती ही 50% असणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे त्याची त्या वर्षाकरिता उपस्थिती कमीत कमी 50% असणे आवश्यक आहे. पुढे, विद्यार्थ्याला मागील परीक्षेत कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे. नेक्स्ट, या योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ 2 अपत्याला मिळतो. म्हणजे जर एखाद्या पालकाला 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्या अपत्यापैकी केवळ 2 अपत्यांना या योजनेचा लाभ मिळणार. नेक्स्ट, दूरस्थ पद्धतीने अथवा अर्धवेळ अभ्यासक्रमांसाठी यामध्ये कोणतं येते? जे ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत किंवा जे डिस्टन्स एज्युकेशन घेत आहेत किंवा काही ऑनलाईन कोर्सेस चालू झालेले आहेत, व्हर्च्युअल लर्निंग, किंवा काही पार्ट टाईम जॉब करतात आणि पार्ट टाईम शिक्षण घेतात. तर असे जे अभ्यासक्रम आहेत किंवा असे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता पुढची 6वी आणि 7वी ही 2 अट अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 6वी अट काय सांगते? विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रम कालावधी करताच निर्वाह भत्ता देण्यात येईल. म्हणजे विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे तेवढ्याच कालावधी करता या योजनेच्या निर्वाह भत्ता देण्यात येईल. तथापि एखादा विद्यार्थी जर अनुत्तीर्ण झाला किंवा काही कारणांमुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही तर त्या वर्षापुरता निर्वाह भत्ताचा लाभ त्याला मिळणार नाही. नंतर उत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील योजनेसाठी तो पात्र होईल. म्हणजे एखादा विद्यार्थी जर फर्स्ट इयरला फॉर्म भरला, त्याला फर्स्ट इयरला लाभ भेटला, पण फर्स्ट इयरचा निकाल त्याचा फेल आला, त्यामुळे त्याला द्वितीय वर्षाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु त्यानं पुढच्या वर्षी जर फर्स्ट इयर क्लिअर केलं तर त्याला द्वितीय वर्षाला त्याच्या नेक्स्ट इयरला लाभ मिळणार. अशा प्रकारे या योजनेचं स्वरूप आहे. 7 नंबरचा. पण आता यामध्ये आणखीन एक अट काय आहे? असे पात्र विद्यार्थी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पूर्णतः अनुत्तीर्ण झाल्यास त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास संबंधित विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधीसाठी कायमस्वरूपी अपात्र ठरेल. म्हणजे एखादा विद्यार्थी जर एखादा कोर्स करताना 2 वेळा फेल झाला तर त्याला त्या योजनेचा पुढील वर्षाकरिता लाभ मिळणार नाही. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी फर्स्ट इयर करत आहे, फर्स्ट इयर पूर्ण करताना त्याने फर्स्ट इयर फेल झाला
मग सेकंड अटेम्प्टमध्ये दुसऱ्या वर्षी त्यानं फर्स्ट इयर काढायचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं सेकंड अटेम्प्टमध्ये पण त्याला फर्स्ट इयर निघालेलं नाही, फेल झाला. तर त्याला जेव्हा तो पास होईल तेव्हा त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही अशा प्रकारे 7 नंबरची अट आहे. नेक्स्ट 8 नंबरची अट सांगते, एखाद्या विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता जर मिळत असेल, तर असा विद्यार्थी या योजनेसाठी लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहे. म्हणजे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर दुसरी कुठल्याही योजनेतून निर्वाह भत्ता मिळाला नाही पाहिजे. पण राजेश शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणारा विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. म्हणजे जे जे EBC फॉर्म भरतात राजेश शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, त्या योजनेच्या विद्यार्थ्यांना पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. नेक्स्ट अट काय सांगते, ज्या अभ्यासक्रमांकरिता पात्र वाढत्यास शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, तो अभ्यासक्रम विद्यार्थ्याने मध्ये जर सोडला तर अशा विद्यार्थ्याला प्रदान केलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम राज्य शासनास योग्य वाटल्यास ते वसूल केली जाईल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम त्याने पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर त्याने अर्धवट सोडला तर त्याला मिळालेली शिष्यवृत्ती शासन भविष्यात वसूल करू शकतो. आता आपण या योजनेसाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते पाहूयात. आवश्यक डॉक्युमेंट्स, त्यातलं पहिलं म्हणजे आदिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल. दुसरं उत्पन्न प्रमाणपत्र, जे आपले इन्कम सर्टिफिकेट आहे ते लेस 8 लाख असणं आवश्यक आहे. तिसरं कॅप ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट, म्हणजे जे आपलं ॲडमिशन झालेलं आहे ते त्यावेळेसचे कॅप राऊंडचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट आपल्याला लागेल. नेक्स्ट उपस्थिती प्रमाणपत्र, अटेंडन्स सर्टिफिकेट, त्या वर्षाचं अटेंडन्स सर्टिफिकेट. नेक्स्ट मागील सर्व गुणपत्र, म्हणजे मागील जो अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्याचे सर्व मार्कशीट्स आपल्याला लागतील. नेक्स्ट मागील अभ्यासक्रमाची TC आणि जर गॅप असेल विद्यार्थ्याचं तर गॅप प्रमाणपत्र लागेल. नेक्स्ट जर विद्यार्थ्यांचे वडील अल्पभूधारक किंवा नोंदणीकृत मजूर असतील, लेबर असतील तर त्याचे प्रमाणपत्र त्यांना लागेल. SCBC प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र कंपल्सरी लागेल. नेक्स्ट पुढे भाडेकरनामा, हॉस्टेलला प्रवेश न मिळाल्यामुळे आपण खाजगी हॉस्टेलमध्ये किंवा कुठेही भाड्याने रूम करून राहत असाल तर त्याचे भाडेकरारनामा आणि त्याची मेस पावती कंपल्सरी लागते. हा मॅन्डेटरी भाग आहे. आणि 10 नंबर म्हणजे हमीपत्र, जे की आपल्याला महाDBT वेबसाईटवर ऑलरेडी त्याचा मायना मिळतो. ते फक्त डाउनलोड करून घ्यायचं, फिल इन द ब्लँक्स करायचं आणि अपलोड करून टाकायचं. तर हे 10 डॉक्युमेंट्स कमीत कमी आपल्याला या योजनेसाठी आवश्यक आहेत. आता नेक्स्ट म्हणजे या योजनेसाठी लाभाचे स्वरूप काय आहे? तर लाभाचे स्वरूप असे आहे, या योजनेमध्ये जे विद्यार्थी अर्ज करतात त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. तर त्यात पहिल्या डिव्हिजनमध्ये येते मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरात जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात, व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सला जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी भोजन भत्ता 32,000, निवास भत्ता 20,000, निर्वाह भत्ता 8,000, असं टोटल 60,000 रुपये त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच इतर महसुली विभागात शहरातील किंवा उर्वरित वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये टोटल 51,000 इतकी या योजनेद्वारे लाभ दिला जातो. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी टोटल 43,000 रुपये या योजनेद्वारे दिले जातात. आणि तालुक्याच्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्याला 38,000 शिष्यवृत्ती दिली जाते. आता यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला ज्या अकाउंटवर शिष्यवृत्ती पडणार आहे ते अकाउंट आधार नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. जर अकाउंट आधार नंबरला लिंक नसेल तर या योजनेची जी काही रक्कम आहे ती विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने बँक खाते क्रमांक आधार नंबरशी लिंक करणे गरजेचं आहे. या योजनेसाठी आपल्याला महाDBT2 या नवीन वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविली जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू.